स्टुडंट, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आपण स्टार्ट करणार आहे आपलं एक्सरसाइज नंबर 20. हे फर्स्ट टाईम तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर ह्याच्या आधीचं इंट्रोडक्शन पार्ट बघा, कारण त्यात सगळे फॉर्म्युलेज आहेत जे पिरेमीटर ऑफ द क्लोज फिगर जे आपण आता स्टडी करणार आहे त्याच्या बेसिसवर जी एक्सरसाइज आहे त्याच्या आधीचे इंट्रोडक्शनमध्ये सगळं डिटेल इन्फॉर्मेशन आहे. तर तुम्ही ते बघा जेणेकरून तुम्हाला सगळे फॉर्म्युलेज कळतील आणि त्याच्यानंतर आपल्याला एक्सरसाइज सॉल्व्ह करायला इझी होणार आहे. तर स्टार्ट करूया आपलं एक्सरसाइज 20. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? द स्क्वेअर ऑफ अ साइड 12 सेंटीमीटर इज कट ऑन अ डायगोनल. फाइंड द पेरीमीटर ऑफ द ट्रायंगल सो फॉर्म्ड. तर इथे एक स्क्वेअर आहे. ओके, क्वेश्चन काय आहे? एक स्क्वेअर आहे. स्क्वेअरला डायगोनलनी कट केलेला आहे टू ट्रायंगल्स फॉर्ममध्ये, म्हणजे इथे एक ट्रायंगल फॉर्म झाला आणि इथे एक ट्रायंगल फॉर्म झाला आणि स्क्वेअरचं साईड दिलेलं आहे 12 सेंटीमीटर. तर आपण सपोज ह्याला घेऊया नाव ABCD. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? दोन ट्रायंगल फॉर्म झाले आहेत तर आपल्याला वन ट्रायंगलचं पेरीमीटर फाइंड आउट करायचं आहे. पेरीमीटर ऑफ ट्रायंगल ABD आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ऑलरेडी स्क्वेअरचं साईड 12 सेंटीमीटर आहे. एक साईड 12 असेल तर सगळेच साईड काय असते? 12 सेंटीमीटर आहे. तर डायगोनल ऑफ अ स्क्वेअर, डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू √2 इंटू साईड. हे फॉर्म्युला आहे. ॲक्च्युली हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. डायगोनल ऑफ द स्क्वेअर इज इक्वल टू √2 इंटू साईड. ॲक्च्युली हे फॉर्म्युला यूज होते 9th स्टँडर्डमध्ये. तुम्ही आत्ता 8th स्टँडर्डचं स्टडी करायला लागला तर हे थेरम आहे. हे थेरम कसं प्रूफ आलं हे ॲक्च्युली आहे 9th स्टँडर्डला. तर सध्या तुम्ही हे फॉर्म्युला लक्षात ठेवा, कारण आपल्याला सध्या तुम्हाला हे फॉर्म्युला लर्न असणं गरजेचं आहे. फॉर्म्युला लर्न असेल तर तुम्ही ह्या बेसिसवर सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डायगोनल ऑफ द स्क्वेअर इज इक्वल टू √2 इंटू साईड. तर साईड किती आहे स्क्वेअरचं? 12 सेंटीमीटर. सो इथं काय आलं? 12 इंटू √2. तर डायगोनल फाइंड आउट केलो आपण 12√2. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? पेरीमीटर ऑफ द ट्रायंगल ABD. तर ट्रायंगलचं पेरीमीटर काढायचं असेल तर आपण तिन्ही साईडचं ॲडिशन करतो, बरोबर? पेरीमीटर ऑफ वन ट्रायंगल. तर काय येणार आहे बघा? 12 प्लस 12 प्लस 12√2. कारण डायगोनल काय आहे? 12√2 आहे आणि पेरीमीटर म्हणजे आपल्याला हे तिन्ही प्लस करायचं आहे आणि आपल्याला एकच ट्रायंगलचं काढायचं आहे. तर तिन्हीमध्ये कॉमन काय आहे? 12. आपण साईडला घेऊया. 1 + 1 + √2. 12 इन ब्रॅकेट 2 + √2. 12 इन ब्रॅकेट 2 + √2 इज द आन्सर. इझी क्वेश्चन होतं. 4th वन इज द राईट आन्सर. तर ह्याच्यासाठी इझी का झालं? कारण आपल्याला हे फॉर्म्युला माहिती पाहिजे. डायगोनल ऑफ द स्क्वेअर इज √2 इंटू साईड. तर हे फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. हे फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुम्हाला ह्या टाईपचं दुसरंही क्वेश्चन आलं तर सॉल्व्ह करायला यायला पाहिजे. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं सेकंड क्वेश्चन काय आहे? द रेडियस ऑफ द सेमी सर्क्युलर गार्डन इज 28 मीटर. Radius of semicircular garden is 28 meter. How much more distance has one to cover for going garden A to B? The circular path instead of the going the diametrical path. तर choose to correct answer असं दिलेलं आहे. तर इथं बघा रेडियस किती आहे सेमीसर्कलचं? 28 मीटर. तर ह्या सेमीसर्कलचं पेरीमीटर जे आहे A to B आणि डायमीटर किती आहे? A to B डायमीटर जाते. तर हे दोघांमधलं डिफरन्स आपल्याला काढायचं आहे. सिम्पल क्वेश्चन आहे. आता पेरीमीटर ऑफ द सेमीसर्कल काय असतं? पेरीमीटर ऑफ सेमीसर्कल. इथं थोडंसं कन्फ्युजन तुमचं क्रिएट होईल. पेरीमीटर ऑफ द सेमीसर्कल काय आहे? πr + 2r. पण इथं 2r आपल्याला घ्यायचं नाही आहे,
कारण आपल्याला पेरिमीटर ऑफ सेमी सर्कल फक्त A to B घ्यायचं आहे. आपण 2R एक्स्ट्रा का इन्क्लूड ॲड करतो, कारण इथं डायमीटर असते. डायमीटर इज 2R और D. आपण हे एक्स्ट्रा जोडतो सेमी सर्कलच्या जे पेरिमीटरमध्ये. हे मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये क्वेश्चनही केलं होतं. आपण +2R का घेतो, तर का घेतो, कारण इथं आपण हे डायमीटर ॲड करतो, त्यासाठी 2R घेतो. मग इथं आपल्याला 2R घ्यायचं नाही आहे, फक्त काय घ्यायचं आहे, पाय R. 2πr असते सेमी सर्कलचं, मग 1/2 × 2πr, तर πr व्हॅल्यू येणार आहे. तर पाय किती घेणार आहे आपण, 22/7 × r. रेडियस काय आहे, 28 मीटर. 7 1 जा 7 4 जा = 88. किती आलं, 88 सेंटीमीटर. ह्याचं A to B जे आहे त्याचं 88 सेंटीमीटर आलं. आता आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायचं आहे. AB = 2R, that is 2 × 28, that is 56. ओके, तर आपल्याला काढायचं काय आहे, क्वेश्चन बघा. क्वेश्चन आहे, हाऊ मच मोर डिस्टन्स हॅज वन टू कवर फॉर गोईंग A to B ऑन सर्क्युलर पाथ इन्स्टेड ऑफ गोईंग द डायमेट्रिकल पाथ. तर इथून A to B जायला अंतर कुठलं जास्त लागणार आहे, A to B आणि A to B डायमेट्रिकल पार्ट दोघांमध्ये काय अंतर असणार आहे. तर काय करावं लागेल, आपल्याला दोघांचे सबट्रॅक्शन करावं लागेल. किती येणार आहे बघा, 32 सेंटीमीटर. सॉरी, सेंटीमीटर सगळे व्हॅल्यूज मीटरमध्ये दिलेले आहेत, सो मीटर येणार आहे. आन्सर आलं 32 मीटर. तर कुठलं ऑप्शन करेक्ट आहे आपलं, सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. आता ह्याच्यासोबतचं अजून एक चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणलेत, तर इथं बघा 7.2 तर येणारच नाही आहे, 0.32 हेक्टोमीटर येणार आहे. कारण 320 सेंटीमीटर काय येणार नाही, कारण 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. म्हणजे जर 32 मीटर × 100 केलं तर काय येतं आहे, 3200. सो ऑप्शन 4 तर येणार नाही आहे. 1 हेक्टोमीटर, 1 हेक्टोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स, किती तुम्हाला माहिती असेल, आपण ऑलरेडी हे फॉर्म्युला बघितलेलं आहे. 1 हेक्टोमीटर इज इक्वल टू 100 मीटर. हेक्टोमीटर मीटरपेक्षा काय आहे, ग्रेटर आहे. तर आपण 32ला डिवायडेड बाय जर 100 केलो, 2 नंबर सोडून डेसिमल, 0.32 हेक्टोमीटर. तर अजून एक कुठलं ऑप्शन करेक्ट येणार आहे आपला, ऑप्शन 3. 2 आणि 3 काय आहे, राईट आन्सर आहे. इझी क्वेश्चन होतं, फक्त कन्फ्युजन जिथं होतं इथं 2R इथं प्लस केला तर आन्सर चुकतं आहे, तर तिथं कन्फ्यूज होऊ नका आणि सॉल्व करा. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट थर्ड वन क्वेश्चन काय आहे. अ सर्कल ऑफ अ एरिया इज 314 सेंटीमीटर स्क्वेअर इज इन्स्क्राइब्ड इन अ स्क्वेअर. व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर. तर क्वेश्चन सिम्पल आहे. सर्कलचे एरिया आपल्याला दिलेला आहे, तर त्याला सगळ्या बाजूनी स्क्वेअरचे साईड टच झालेले आहेत. तर आपल्याला काढायचं आहे पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर. तर ऑलरेडी आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे. जर असं असेल तर रेशो द रेडियस ऑफ द सर्कल अँड द साईड ऑफ द स्क्वेअर, द रेशो किती असते, 1:2चं रेशो असतं. तर हे ऑलरेडी आपण इंट्रोडक्शन पार्टमध्ये बघितलेलं आहे. तर आता बघूया आपण काय दिलेलं आहे. एरिया ऑफ सर्कल काय असते, एरिया ऑफ सर्कल πr². हे ऑलरेडी πr² आपल्याला माहिती आहे, तुम्हाला स्कूलमध्ये पण झालेलं असेल, फक्त इंट्रोडक्शन पार्टमध्ये हे नव्हतं, कारण नेक्स्ट लेसनमध्ये आहे एरिया. आता आपण बघणार आहे पेरिमीटर, पण ह्याच्यात एरिया ऑफ सर्कल यूज झालेला आहे. सो इथं स्पेशली दिलेलं आहे पायचे व्हॅल्यू 3.14 घ्या म्हणून. तर इथं आपण काय घेणार आहे, 3.14 × r². एरिया ऑलरेडी गिवन आहे 314 सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर आपल्याला आता आरची व्हॅल्यू काढायचं आहे. r² = 314/3.14. इझी आहे कॅल्क्युलेशन. आपल्याला डेसिमल पॉईंट काढून टाकूया. 314/314 × 100 बिकॉज डेसिमल पॉईंट काढून टाकले
तर आर स्क्वेअर इक्वल टू 100, देअरफॉर आर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 100 दॅट इज 10 सेंटीमीटर. आपल्याला आता मिळालेला आहे आर. तर आपल्याला ऑलरेडी हे प्रॉपर्टी माहिती आहे, रेडियस ऑफ द सर्कल आणि साईड ऑफ द स्क्वेअर 1:2च्या रेशोमध्ये असते जेव्हा सर्कल इन्स्क्राईब्ड असते स्क्वेअरमध्ये. तर हे प्रॉपर्टी आहे. तर आर 10 आहे, तर साईड ऑफ द स्क्वेअर किती होणार? किती होणार आहे साईड ऑफ द स्क्वेअर? 2 टाइम्स असणार आहे. सो 10 × 2 तर होणार आहे 20 सेंटीमीटर. आपल्याला आता साईड मिळालेला आहे. आपल्याला काढायचं आहे पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर. देअरफॉर पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 × 20 दॅट इज 80 सेंटीमीटर. इझी क्वेश्चन होतं. फक्त जर इंट्रोडक्शन पार्टमध्ये तुम्ही बघितला, तुम्हाला प्रॉपर्टी माहिती असेल, तर तुम्ही इझिली कुठलेही क्वेश्चन सॉल्व करू शकता. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 4th क्वेश्चन काय आहे. हाऊ मेनी रिव्हॉल्युशन्स विल द व्हील ऑफ द बायसिकल मेक टू कवर अ डिस्टन्स 4.4 किलोमीटर इफ इट्स डायमीटर इज 70 सेंटीमीटर. तर इथं काय आहे, रिव्हॉल्युशन विल व्हील ऑफ द बायसिकल म्हणजे बायसिकल जे रिव्हॉल्युशन म्हणजे जे व्हील आहे ते किती वेळ फिरलं आहे. 4.4 किलोमीटर जेव्हा चालतं आहे म्हणजे एक बायसिकल राईड करतो आहे आपण, ते 4.4 किलोमीटर जाताना ते जे आपले व्हील आहेत बायसिकलचे रिव्हॉल्युशन म्हणजे ते किती वेळा राऊंड फिरलं आहे हे आपल्याला काउंट करायचं आहे. तर आपल्याला पॉसिबल आहे का हे सगळं काउंट करायचं? बट विथ द हेल्प ऑफ पिरेमीटर ऑफ द सर्कल आपण हे पॉसिबल करू शकतो. तर त्यासाठीच आपण हे पिरेमीटर ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ सर्कल हे सगळ्या गोष्टी त्यासाठी स्टडी करतो. कारण पुढं जाऊन तुम्ही जेव्हा स्टडी करायला स्टार्ट करता, तुम्ही मोठे होऊन जेव्हा स्टडी करता, हे बेसिक तुम्हाला माहिती असायला पाहिजे. म्हणजे हे गोष्टी आपण फाइंड आउट करू शकतो किती वेळा फिरलं आहे. तर आपण फाइंड आउट करूया आता. इथं काय दिलेलं आहे, डायमीटर दिलेलं आहे. डायमीटर ऑफकोर्स डायमीटर दिल्यामुळे आपल्याला रेडियस काढावं लागेल. सोल्युशन, रेडियस ऑफ बायसायकल किती आहे, 70 आहे डायमीटर. तर त्याला डिवायडेड बाय 2 करूया तर येणार आहे 35 सेंटीमीटर. ओके, तर आहे 35 सेंटीमीटर आपल्याला रेडियस मिळालं. आता आपल्याला एक रिव्हॉल्युशन काढूया. एक रिव्हॉल्युशन काढायला पिरेमीटर काढायचं. आपल्याला 1 टाइम काढूया. पेरिमीटर ऑफ व्हील, पेरिमीटर ऑफ व्हील ऑफ बायसिकल, व्हील ऑफ काय आहे 2πr. तर इथं पायची व्हॅल्यू दिलेली आहे का नाही, मग आपण 22/7 घेऊ शकतो. तर आपण इथं पुट करूया 2 × 22/7 × r इज वॉट 35. 7 1 जा 7 5 जा. तर आपण कॅल्क्युलेट करूया. 22 2 जा 44, 44 5 जा 5 4 जा 20 अगेन 220. 220 काय आलं पेरिमीटर ऑफ एक रिव्होल्युशनला. म्हणजे एकदा जेव्हा फिरतंय तेव्हा 220 सेंटीमीटर होणार त्याचं पेरिमीटर. तर आपल्याला तसं 4.4 किलोमीटरचं काढायचं आहे. तर 4.4 किलोमीटरमध्ये आहे. ओके, बट हे व्हॅल्यू आलेलं आहे सेंटीमीटरमध्ये. तर आपण काय करूया, 4.4 किलोमीटर जे आहे, जे रिव्होल्युशन झालेले आहेत त्याला कन्वर्ट करूया सेंटीमीटरमध्ये. ओके, रिव्होल्युशन्स ऑफ बायसिकल 4.4 किलोमीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. मग परत 1000 मीटर, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1000 × 100 तर किती 4.4 × 1000 हे झालं मीटरमध्ये कन्वर्ट. परत 100 केल्यावर काय होणार आहे, सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर आपल्याला सेंटीमीटरमध्ये फॉर्म करायचं आहे. 4 4
5 झिरोज 1 2 3 4 5 1 नंबर सोडून डेसिमल. तर 44 नंतर 4 झिरोज येतात. आता आपल्याला काय काढायचं आहे, किती रिव्हॉल्यूशन झाले म्हणजे किती चक्कर झाले. 1 2 3 4 असं 4.4 किलोमीटर जाईपर्यंत किती ते राईड्स त्याचे सर्कल त्याचे झाले. तर काय करावं लागेल आपल्याला, ह्याला हे डिवाईड करावं लागेल. त्याच्यात आपल्याला रिव्हॉल्यूशन्स मिळणार आहे. अगेन रिव्हॉल्यूशन ऑफ बायसिकल म्हणजे किती टाइम्स झालेला आहे. 4 4 4 zeros upon 220. 0 0 will cut. 22 जा 0 0 0. तर किती रिव्हॉल्यूशन झाले. 2000 रिव्हॉल्यूशन्स. तर आन्सर आलं आपलं 2000. तर कुठलं ऑप्शन करेक्ट आहे आपलं. ऑप्शन 4 इज आवर राईट आन्सर. इझीच क्वेश्चन होतं. फक्त थोडंसं प्रश्न तुम्ही नीट समजून घ्या. त्याला आधी प्रॉपर रीड करा, त्याला समजून घ्या. आणि इथं कन्फ्युजन होऊ शकते. इथं सेंटीमीटर आहे तर हे किलोमीटर आहे. तर दोघांचं युनिट सेम पाहिजे. तर ते इम्पॉर्टंट आहे. तेही छोटे छोटे गोष्टी तुम्ही लक्ष ठेवा म्हणजे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 5th वन क्वेश्चन काय आहे. द लेंथ अँड ब्रेथ of the given rectangle are 12 centimeter and 5 centimeter respectively. What is the total perimeter of the two triangles formed on a cutting a rectangle along its hypotenuse? ओके, तर इथं हायपोटेनियस ऑलरेडी कट झालेला आहे. एक रेक्टँगल आहे. रेक्टँगलच्या अपोजिट साईड इक्वल असतात. हे ऑलरेडी आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे. तर हे 5 आहे तर हेही 5 असणार आहे आणि हे 12 आहे तर हेही 12 असणार आहे. तर आपल्याला काढायचं आहे हायपोटेनियस. जर हायपोटेनियस काढायला आपल्याकडं ऑलरेडी काय आहे, पायथागोरस थेरम आपण यूज करू शकतो बिकॉज हे 90 डिग्री असणार आहे. राईट. तर आपल्याला काय काढावं लागेल, हायपोटेनियस ए सीची व्हॅल्यू जर काढलं तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, दोन्ही ट्रायंगलचं पेरिमीटर. एक ट्रायंगल आपण काढलो तर त्याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर आन्सर आपल्याला येणार आहे. तर ए सी स्क्वेअर इज इक्वल टू applying here Pythagoras theorem. Solution. Applying Pythagoras theorem. Pythagoras theorem apply करायचं आहे. AC square is equal to AB square plus BC square. तर हे रेग्युलर मेथडनी तुम्ही ए सी काढू शकता. बट आपण यूज करणार आहे ट्रिक, कारण आपल्याला टाईम खूप कमी आहे. त्यामुळं ट्रिक यूज करून आपण ट्रिपलेट काढू शकतो. हे ऑलरेडी मी शिकवलेलं आहे. तुम्ही वैदिक मॅथ्सचे व्हिडिओज बघू शकता. त्याच्यात मी प्रॉपर शिकवलेलं आहे ट्रिक कसं यूज करायचं. बट 10 बिलो द 10 नंबर असेल तरच आपण ते ट्रिक अप्लाय करू शकतो. इथं 5 आहे बिलो द 10 नंबर, तर इथं आपण ऑड नंबरचं ट्रिक जे आहे ते यूज करू शकतो. काय आहे ऑड नंबरचं ट्रिक मी शिकवलं होते. m² + 1/2 m² - 1/2 युजिंग ट्रिक. हे ट्रिकचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असणार आहे. तुम्ही जर फर्स्ट टाईम बघत असेल तर तुम्ही जाऊन ते ट्रिक शिका. काय आहे, m इज द साईड. तर इथं ऑड नंबर काय आहे, ऑड नंबरचं ट्रिक यूज करतो आपण. आणि हे ट्रिक कधी यूज करायचं, जेव्हा ते 10 पेक्षा बिलो नंबर असतील तरच. तर ऑड नंबर आहे, ऑड नंबर 5 आहे. 5² + 1/2 अनदर 5² - 1/2. Therefore 25 + 1/2 किती येणार आहे, 26/2, 24/2, 13, 12. तर 12 ऑलरेडी आहे, तर नेक्स्ट ट्रिपलेट काय असणार आहे, 13. तर हे इझी होतं, हे ओरलीही करू शकतो. बट मी तुम्हाला एक्सप्लेन केले म्हणून टाईम लागलं. तुम्ही ऑड नंबर असेल तर पटकन m² + 1/2, m² - 1/2. जर इवन असेल तर m/2² तेही मी शिकवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अदरवाईज तुम्ही रेग्युलर मेथडनीही जाऊ शकता. फक्त हे टाईम सेव्ह व्हावं म्हणूनच मी हे ट्रिक यूज केले. रेग्युलर मेथड कसं यूज करू शकतो आपण, AC² AB² इथं मी ऑलरेडी फॉर्म्युला लिहिलेला आहे. तर 5² + 12², 25 + 144,
169. सो AC इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 169 दॅट इज 30. असंही करू शकतो. तुम्ही कुठलं मेथड यूज होतं ते यूज करा. तर 13 आन्सर आलेला आहे. आता आपल्याला काढायचं आहे दोन्ही ट्रायंगलचं पेरिमीटर. तर एका ट्रायंगलचं आपण पेरिमीटर काढूया. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC किती येणार आहे? 5 + 12 + 13 किती येते? 17 प्लस आता काय करावं लागेल आपल्याला? 28 × 5 + 12 + 13. तर आन्सर आलेला आहे 30. तर आपल्याला काढायचं आहे 2 ट्रायंगल. देअरफॉर 30 × 2 60 सेंटीमीटर. तर कुठलं ऑप्शन करेक्ट आहे आपलं? 4th ऑप्शन इज द राईट आन्सर. इथं फक्त मी एक्सप्लेन करत होते म्हणून टाईम लागलं. बट तेव्हा तुम्ही हे ट्रिपलेटचे जे ट्रिक शिकला तर पटकन ओरलीच तुम्ही 5² + 1 म्हणजे 25 + 1/2 25 - 1/2 ओरलीच करू शकता आणि ओरली 13 आन्सर काढू शकता. तुम्हाला पेन पेपरची पण गरज नाही आहे. पण ह्यासाठी इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिस. तर प्रॅक्टिस भरपूर केला तर तुम्ही इझिली हे म्हणजे हे अशा इझी क्वेश्चनमध्ये तुम्ही टाईम सेव्ह करू शकता. जिथं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं पार्ट आहेच तिथं तुम्हाला करावाच लागेल. बट जे क्वेश्चन्स इझी आहेत तिथं तुम्ही तुमचं टाईम सेव्ह करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्याला 1च मिनटं मिळणार आहे एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला. तर ते गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं हे ट्रिपलेटचे ट्रिक्स, स्क्वेअर रूटचे ट्रिक्स, क्यूब रूटचे ट्रिक्स हे सगळे तुम्ही शिकून घ्या. तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 6th वन क्वेश्चन काय आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. इथं 4 स्टेटमेंट आहेत, त्यात 3 ट्रू आहेत आणि 1 फॉल्स स्टेटमेंट आहे. तर फर्स्ट वन बघा, मी रीड करायला लागले. द पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल डबल्स ऑन डबलिंग इट्स लेंथ अँड ब्रेथ. येस, दिस इज ट्रू. सपोज एक रेक्टँगल आहे, बरोबर. त्यांनी काय म्हणले, लेंथ आणि ब्रेथ जर आपण इन्क्रीज केलो तर डबल केलो तर रेक्टँगल पेरिमीटर रेक्टँगल त्याचे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल पण डबल होणार आहे. ऑब्वियसली पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय असते ऑलरेडी 2L + 2B. जर आपण डबल केलो म्हणजे लेंथ आपण वाढवलो तर ऑब्वियसली पेरिमीटर पण तेवढंच वाढणार आहे. कारण जेवढं लेंथ वाढते तेवढं पेरिमीटर पण वाढणार आहे. तर 1 नंबरचं काय असणार आहे? ट्रू स्टेटमेंट. सेकंड काय आहे? द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल हॅविंग इक्वल एरिया आर द सेम. एरिया आणि पेरिमीटर सेम कधीच नसते. बिकॉज तुम्ही फॉर्म्युलाज बघा. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2L × 2B आणि एरिया ऑफ रेक्टँगल काय असते? एरिया ऑफ रेक्टँगल असते लेंथ × ब्रेथ. तर सपोज L 2 आहे आणि ब्रेथ 3 आहे तर ह्याचं मल्टिप्लिकेशन 6 येणार आहे. जर 2L आता पेरिमीटर जर काढलो आपण, पेरिमीटर जर काढलो 2L + 2B किती येणार आहे? 2 × 2 + 2 × 3 किती येणार आहे? 4 + 6 दॅट इज 10. सो हे दोन्ही सेम नाही आहेत म्हणून हे स्टेटमेंट फॉल्स आहे. तर पुढची बघायची गरजच नाही आहे. एक आपल्याला फॉल्स स्टेटमेंट एकच बघायचं आहे. तर ऑप्शन 2 काय आहे आपलं करेक्ट आन्सर. ऑप्शन 2 काय आहे करेक्ट आन्सर. तरी तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही 3rd आणि 4th रीड करा. इफ द साइड्स ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल आर डबल इट्स पेरिमीटर आल्सो डबल. ऑब्वियसली साईड, कारण साईड प्लस साईड इज द पेरिमीटर. जेवढं आपण साईड डबल करणार आहे त्याचं पेरिमीटर पण डबलच होणार आहे. सो 3rd स्टेटमेंट इज आल्सो ट्रू स्टेटमेंट. 4th वन आहे द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल डबल्स ऑन डबलिंग इट्स रेडियस. ऑब्वियसली हेही ट्रू आहे कारण सर्कम्फरन्स ऑफ सर्कल असते 2πr. जेव्हा आपण रेडियस वाढवणार आहे तेव्हा सर्कम्फरन्सही वाढणार आहे. तर हेही ट्रू स्टेटमेंट आहे. तर आपलं कुठलं आन्सर बरोबर आहे? ऑप्शन 2. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन.
ओके स्टुडंट, तर बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. 4 squares each with a side 4 centimeter are joined together to form a large square. What is the perimeter of square so formed? क्वेश्चन सोपा आहे. एक स्क्वेअर आहे. ओके, तर अशा ह्या स्क्वेअरला जोडून 4 स्क्वेअर जोडायचे आहेत आपल्याला. म्हणजे ह्याला अजून एक स्क्वेअर जोडूया. राईट. द पेरिमीटर 4 square each with side 4 centimeter are joined together to form a large square. लार्ज स्क्वेअर फॉर्म होतं आहे म्हणून आपण असं काढलो. नाहीतर आपण स्ट्रेट जोडलो असतं तर ते रेक्टँगल फॉर्म झालं असतं. आपल्याला स्क्वेअरच बिग फॉर्म करायचं आहे. तर हे जे छोटं स्क्वेअर आहे ह्याचं साईड दिलेलं आहे 4 सेंटीमीटर. ओके, तर हे 4 आहे, तर हेही 4, हेही 4, आणि आपल्याला हे बिग स्क्वेअरचं पेरिमीटर काढायचं आहे. सिम्पल आहे. हे पूर्ण साईड किती होणार आहे? 8 सेंटीमीटर. हे 8, हे 8 आणि हे 8. 8 × 4. पेरिमीटर ऑफ बिग स्क्वेअर 8 × 4. 4 × साईड 8 मिळालेला आहे आपल्याला. सो इज 32 सेंटीमीटर. खूपच सिंपल क्वेश्चन होतं. फक्त कन्फ्युजन न करता जर तुम्ही समोरासमोर जोडला तर चुकलं असतं आन्सर. त्यामुळं व्यवस्थित प्रॉपर क्वेश्चन रीड केला, कारण कधीकधी सिंपल क्वेश्चनच आपण चुकतो गडबड करून. तर केअरफुली क्वेश्चन रीड करून तुम्हाला सॉल्व करायचं. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 8th वन क्वेश्चन काय आहे. द पेरिमीटर ऑफ द सेमीसर्कल इज 108 सेंटीमीटर. व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर ड्रॉन ऑन द डायमीटर ऑफ सेमीसर्कल. तर बघा, क्वेश्चन सिम्पलच आहे, फक्त समजून घ्या. एक सेमीसर्कल आहे हे तर आपल्याला कळालं. त्याच्या जे हे डायमीटर आहे हे डायमीटरला लागून एक स्क्वेअर फॉर्म झालेला आहे. ओके, तर एक स्क्वेअर फॉर्म झालेला आहे. पुढं काय दिलेलं आहे? क्वेश्चन काय आहे? पेरिमीटर ऑफ सेमीसर्कल ऑलरेडी गिवन आहे. किती आहे? 108 सेंटीमीटर. तर आपल्याला साईड काढायचं, म्हणजे डायमीटर जर आपण काढलो तर ते स्क्वेअरचं साईड होणार आहे आणि आपल्याला काढायचं आहे पेरिमीटर ऑफ सेमीसर्कल. व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. तर सिम्पल आहे. काय आपण इथे घेणार आहे? पेरिमीटर ऑफ सेमीसर्कल. पेरिमीटर ऑफ सेमीसर्कल काय आहे? πr + 2r. बरोबर, हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. आणि किती आहे सेमीसर्कलचं पेरिमीटर? 108 इक्वल टू पायची व्हॅल्यू दिलेलं गिवन आहे का? काय घ्यायचं आहे? नो. तर आपण घेऊया 22/7. कारण आपल्याला रेडियसच काढायचं आहे. तर काय येणार आहे बघा इथं? 22r + 2r/7. तर इथं आपल्याला कॅल्क्युलेशनचं पार्ट आहे. आर बाहेर काढूया ह्याच्यातलं. किती येणार आहे? 22 + 14. ही 7 इकडे जात आहे. तर कॅल्क्युलेशन पुढं कसं होणार आहे? 108 × 7. 7 वर जाणार आहे, क्रॉस मल्टिप्लाय 36 खाली येणार आहे, इज इक्वल टू आर. तर आपल्याला काढायचं आहे आरची व्हॅल्यू. तर इथं कॅल्क्युलेशन पार्ट आहे. अगेन डायरेक्टली आता तुम्हाला कन्फ्युजन असेल तर 4नी करू शकतो. 4 2 = 8, 4 9 = 4 2 = 8, 2 रिमेनिंग, 4 7 = 28, 9 1 = 9 3 = 7 3 = 21. देअरफॉर आर इक्वल टू 21 सेंटीमीटर. बट आपल्याला काय पाहिजे? रेडियस मिळालेला आहे. आपल्याला पाहिजे डायमीटर. डायमीटर म्हणजे स्क्वेअरचं साईड होणार आहे. देअरफॉर साईड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 21 × 2.
दॅट इज 42 सेंटीमीटर. हे तर मिळालं आपल्याला एक साईड. आता काढूया आपण पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर. पेरिमीटर काय येणार आहे 4 इंटू साईड. सो साईड मिळालेला आहे 4 इंटू 42 दॅट इज 168 सेंटीमीटर. ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. तर अजून एक इथं छोटीशी ट्रिक मी तुम्हाला सांगते. आपण असंही करू शकतो, जेव्हा पेरिमीटर ऑफ सेमीसर्कल काढायचं असतं आपण डायरेक्ट पायची व्हॅल्यू जर 36/7 घेतलं तरी चालेल, तेव्हा आपलं आन्सर चुकणार नाही आहे. म्हणजे हे जे कॅल्क्युलेशन पार्ट आहे हे सेमच येणार आहे, कारण पाय आर प्लस 2rच असणार आहे. जेव्हा आपल्याला रेडियस माहिती नसेल तेव्हा आपण पायची व्हॅल्यू 36/7 घेऊ शकतो. तर हे इम्पॉर्टंट आहे. पुढचे एखादा क्वेश्चन आला तर तुम्हाला प्रॅक्टिसला क्वेश्चन जेव्हा मिळतील तुम्ही हे करून बघा. 36/7 तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता. तर अजून वन मोर थिंग, तुम्ही फर्स्ट टाईम हे व्हिडिओ बघत असेल तर टेलिग्राम ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. तिथं प्रॅक्टिससाठी क्वेश्चन असते, तिथं तुमचे क्वेरीज सॉल्व्ह होते. डेली एक MCQ तुम्हाला मिळेल. अदरवाईज काही वेगळ्या गोष्टी, काही MCQs, काही टेस्ट तेही मिळत जातील. तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन तुमचं वाढेल. तर हे बघून घ्या. ऑप्शन 1 करेक्ट आन्सर आहे. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 9th वन क्वेश्चन. फिगर दिलेला आहे, फाइंड द पेरिमीटर ऑफ द गिवन फिगर. इझी क्वेश्चन आहे खूप. फिगर आहे त्याचं पेरिमीटर काढायचं आपल्याला, म्हणजे 1 2 3 हे साईड्स आपल्याला माहिती पाहिजे. तर ऑलरेडी हे 8 आहे, हे 15 आहे. तर आपल्याला फक्त इथं YZ फाइंड आउट करायचं आहे. जर YZ एक मिळालं तर आपण इझिली पेरिमीटर, ह्या फिगरचं पेरिमीटर काढू शकतो. पेरिमीटर म्हणजे काय, साईडचं ॲडिशन करायचं. मग हे क्लोज फिगर आहे तर हे YZचं आपल्याला व्हॅल्यू काढायचं आहे. तर YZ काढायला आपल्याला YT आणि ZT आपण काढू शकतो, कारण हे दोन्ही पण 90 डिग्री आहेत. 90 डिग्री असेल तर अगेन पायथागोरस थेरम, जेव्हा राईट अँगल ट्रायंगल असते आपण पायथागोरस थेरम यूज करणार आहे आणि ह्याची व्हॅल्यू काढणार आहे. अगेन ट्रिक यूज करून मी खूप फास्ट हे क्वेश्चन सॉल्व करू शकते. इझी आहे बघा. अगेन 8 काय आहे, जी पण व्हॅल्यू दिलेलं आहे 5. तर ह्या ट्रायंगलमध्ये 8 आहे. मग आपल्याला YTची व्हॅल्यू ओरलीच मी सॉल्व करून दाखवू शकते तुम्हाला. 8/4 स्क्वेअर that is 16 plus minus 1 that is 15 and 14 17. एक तर 16 minus 1 16 plus 7. तर आपल्याला YT मिळालं 17. आता हे झालं इन ट्रायंगल XYT मध्ये. आता इन ट्रायंगल ZWT 5 आहे. अगेन 5 स्क्वेअर प्लस 1 तेच 26 तर कशाची व्हॅल्यू काढले मी इथं, ZTचं. देअरफॉर ZT इक्वल टू 13. तर बघा YT मिळालं, ZT मिळालं. YT मायनस ZT 17 मायनस 13 किती येणार आहे 4. तर किती इझिली मी हे काढले. काय यूज केले, ट्रिक यूज केले. तर ट्रिक यूज करून फास्ट आपण आन्सर काढू शकतो, तर आपण टाईम सेव्ह करू शकतो. ओके, तर ट्रिक कसं यूज केले, हे आहे इवन नंबरचं ट्रिक, हे आहे ऑड नंबरचं ट्रिक. तुम्ही जर ते ट्रिक शिकला असेल तर तुम्हाला हे कळेल. अदरवाईज रेग्युलर मेथड आपला आहेच. इन ट्रायंगल XYZ YT स्क्वेअर इक्वल टू XY स्क्वेअर प्लस XT स्क्वेअर. अप्लाइंग पायथागोरस थिअरम.
मी दोन्ही मेथड तुम्हाला शिकवायला लागले कारण तुम्हाला जर ही ट्रिक माहिती नसेल तर कन्फ्युजन होऊ नये. तर XY किती आहे 8 स्क्वेअर प्लस XT आहे 15 स्क्वेअर 64 प्लस 225 therefore YT equal to square root of 289 that is 17 जे इथं ऑलरेडी आपल्याला आलेलं आहे. ऑलरेडी आलेला आहे आन्सर. नेक्स्ट इन ट्रायंगल ZWT अगेन काय येणार आहे ZWT मध्ये ZT स्क्वेअर इज इक्वल टू ZW स्क्वेअर प्लस WT स्क्वेअर. ZW आहे 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर 144 प्लस 25 that is 169. Therefore ZT equal to 13 ऑलरेडी आहे आन्सर. तर हे टाईम परत लेंदिंग आहे इथे इझिली काढू शकलो. मी फक्त तुम्हाला ट्रिक ह्यासाठी दाखवले कारण इझी व्हायला पाहिजे. आता पुढचं पार्ट काय आहे आपल्याला पेरिमीटर काढायचं आहे. तर हे किती आलं आपलं YZ किती आलं YZ इक्वल टू 17 मायनस 13 दॅट इज 4. तर YZ आपलं 4 आलं. तर आपल्याला पेरिमीटर ऑफ द फिगर काढायचं आहे. किती येणार 8 प्लस 15 प्लस 5 प्लस 12 प्लस 4. तर सगळ्यांना जर आपण ॲड केलो तर आपला आन्सर येणार आहे 44. 15 प्लस 5 20 20 प्लस 20 40 40 प्लस 4 44 सेंटीमीटर. तर कुठला ऑप्शन करेक्ट आहे थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. इझी क्वेश्चन होतं. मी हे रेग्युलर मेथडही तुम्हाला सांगितलेलंच आहे पण ट्रिपलेटचे जर फॉर्म्युला तुम्ही यूज केला तर तुमचं टाईम सेव्ह होणार आहे. सो ट्रिक शिकून घ्या खूप इझी आहे. आणि अजून एक महत्त्वाचं ट्रिक कधी यूज करू शकता तेव्हा 10च्या बिलो नंबर असतील म्हणजे ऑड किंवा इवन नंबर असतील तेव्हाच तुम्ही ट्रिक यूज करू शकता. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट तर बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. The length of the rectangular garden is 5/4 times its breadth. The expenditure for the 4-layered wiring around the garden is rupees 36 per meter is rupees 1,29,600. What is the breadth of the garden? तर इथं काय आहे एक रेक्टँग्युलर गार्डन आहे त्याचं ब्रेडच्या 5/4 टाइम्स लेंथ आहे. तर एक्सपेंडिचर 4 लेअर वायरिंग म्हणजे त्याला वायरिंग 4 लेअर केलेलं आहे. तर ते किती मीटर आहे आपल्याला माहीत नाही आहे बट पर मीटरला 36 रुपीज आहे. तर टोटल कॉस्ट आपल्याला माहिती आहे 1,29,600. तर त्याचं त्या गार्डनचं आपल्याला ब्रेड काढायचं आहे लेंथ आणि आपल्याला काढायचं आहे ब्रेड. तर कसं काढू शकतो आपण इथं कन्सिडर करूया ब्रेड इज एक्स सॉल्युशनमध्ये एक्स कन्सिडर करूया आपल्याला काढायचं आहे. आणि लेंथ किती आहे 5/4 टाइम्स इट्स ब्रेथ म्हणून 5/4 एक्स. आता टोटल कॉस्ट किती दिलेलं आहे टोटल कॉस्ट आहे 1,29,600 रुपीज बरोबर इक्वल टू टोटल कॉस्ट कसं काढतो आपण 4 टाइम्स ते वायरिंग केलेलं आहे म्हणून 4 मल्टिप्लाय बाय पेरामीटर ऑफ वायर का कारण जे पण पूर्ण जे रेक्टँग्युलरला आपण जे पूर्ण राऊंड घेणार आहे ते पेरिमीटर ऑफ रेक्टँग्युलर असणार आहे इंटू रेट म्हणजे पर मीटर किती आहे. हे सगळं जेव्हा कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपल्याला पूर्ण त्याचं प्राईज येत असतं आहे म्हणून आपण हे असं 4 इंटू पेरिमीटर ऑफ वायर इंटू रेट असं घेतलेलं आहे. तर 4 पेरिमीटर ऑफ वायर इज वॉट 2 इन ब्रॅकेट L + B इंटू रेट किती आहे 36 पर मीटर. आता बघा 4 इंटू 2 L किती आहे L आहे x + 5/4x इंटू 36
तर इथं 8 होणार आहे. 4 2 8, कारण सगळ्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. तर इथं बघा 4x + 5x 9x 9/4x इंटू 36. 4 1 जा 4 2 जा. तर इथं काय येणार आहे 18x इंटू 36. आणि इथं काय आहे 1,29,600 रुपीज. तर आपल्याला काढायचं आहे एक्सची व्हॅल्यू म्हणजे ब्रेथ काढायचं आहे. तर काय करूया आपण, देअरफॉर 18x इक्वल टू 1,29,600/36 बरोबर. इंटू 18 इथेच करू शकतो आपण, कारण हे दोन्ही पण किती येणार आहे डिनॉमिनेटरमध्ये येणार आहे आणि इथं आपण कॅल्क्युलेशन करणार आहे. आता बघा 36 आहे 4ने डिवाइड होऊ शकते. 4 9 जा 4 3 जा 12 4 2 जा 8 4 4 जा 16 0 and 0. अगेन 32 आहे, डायरेक्टली 9ला होतं आहे का, 9 9 1 जा 9 9 3 जा 27 9 4 जा 36. सो 9 3 जा 27. ओके 9 3 जा 27 5 रिमेनिंग 9 6 जा 54 and 0 and 0. ओके आता डायरेक्टली 18 होतं आहे. 18 2 जा 200. देअरफॉर x इक्वल टू काय आलं आपलं, x इक्वल टू 200 मीटर. कॅल्क्युलेशन जेवढं सिम्पल आपल्याला होता येईल तेवढं सिम्पल करू शकतो आपण. 200 मीटर. आता ह्याच्यामध्ये दिलेलं आहे चूज एनी 2 करेक्ट ऑप्शन्स. आता 200 मीटर एक राईट आन्सर आहे, तर दुसरा आन्सर येणार आहे 0.2 किलोमीटर. इझिली तुम्ही करू शकता, कारण हे 250 आहे आणि हे 150 आहे. तर आन्सर ऑब्वियसली आपलं 200 आणि 0.2 किलोमीटरच होऊ शकते. अजून एक ट्रिक आहे, पण हे सगळ्याला अप्लाय होणार नाही आहे. जस्ट सपोज तुम्हाला जर टाईम कमी असेल, जर पेपरला तुम्हाला टाईम जास्त बाकीच्या क्वेश्चनला जास्त टाईम लागायला लागला आहे आणि जर अशा क्वेश्चन्स आले, तुम्ही जर हे ऑप्शन नीट बघितला तर ऑप्शनमध्ये बघा 150 मीटर आहे 250 मीटर आहे, दोन्ही वेगळे व्हॅल्यू आहेत आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे चूज एनी 2 करेक्ट ऑप्शन्स. तर ऑब्वियसली 200 मीटर अँड 0.2 किलोमीटर दोन्हीचे आन्सर सेमच आहेत. सो आपण डायरेक्टली आन्सर ठेवू शकतो. बट हे कधी होऊ शकते, जेव्हा बाकीचे 2 व्हॅल्यू डिफरंट असतील तर. जर 2 व्हॅल्यू सेम असतील तर तुम्हाला हे सॉल्व्ह करावंच लागणार आहे. बट इथं ह्या कंडिशनमध्ये काय होतं, 200 मीटर आणि 0.2 किलोमीटर सेम व्हॅल्यू आहेत. त्यामुळं तुम्ही डायरेक्टली तुमचं टाईम सेव्ह व्हायला मी तुम्हाला हे ट्रिक सांगायला लागले. बट हे जेव्हा अप्लाय होणार आहे तेव्हा दोन्ही ऑप्शन बाकीचे वेगळे असतील तर तसं तुम्ही हे छोटे छोटे ट्रिक्स वापरू शकता, तुमचं टाईम सेव्ह होऊ शकते. म्हणजे एवढं सगळं कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे, डायरेक्टली ऑप्शन बघून तुम्ही आन्सर टिक करू शकता. ओके, तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं 11 क्वेश्चन काय आहे. द स्क्वेअर्स ऑफ अ गिवन फॉलोइंग फिगर्स आर कॉन्ग्रंट. द एरिया ऑफ द गिवन फिगर इज 54 स्क्वेअर युनिट्स. फाइंड द पेरिमीटर ऑफ द गिवन फिगर. स्क्वेअर्स ऑफ द गिवन फॉलोइंग फिगर म्हणजे हे जे स्क्वेअर्स आहेत हे स्क्वेअर्स कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे इक्वल आहेत सगळे. म्हणजे एक साईड काढलं तर सगळ्याच्या साईड सेम असणार आहेत. ओके, तर अजून ऑलरेडी काय गिवन आहे, एरिया ऑफ गिवन फिगर. किती आहे एरिया ऑफ फिगर, 54 स्क्वेअर युनिट. ओके, एरिया म्हणजे हे सगळ्याचं एरिया, म्हणजे हे 1 2 3 4 5 6 टोटल 6 स्क्वेअर आहेत. मग आपल्याला एरिया दिलेला आहे, आपल्याला काढायचं आहे पेरिमीटर ऑफ गिवन फिगर. पेरिमीटर म्हणजे आपल्याला सगळं साईड पाहिजे हे, बरोबर. हे जेव्हा आपल्याला साईड मिळतील तेव्हाच आपण हे पेरिमीटर काढू शकतो, राईट. तर साईड काढायला आपल्याला एरिया दिलेला आहे, एरिया ऑफ गिवन 54 स्क्वेअर युनिट. पण इथे किती स्क्वेअर आहेत, 1 2 3 4 5 6. तर आपण 1 स्क्वेअर युनिटचं काढूया. एरिया ऑफ 1 स्क्वेअर युनिट इक्वल टू 54/6, कारण 6 स्क्वेअर आहेत, इक्वल टू 9 युनिट, बरोबर. तर एरिया ऑफ स्क्वेअरचं फॉर्म्युला काय, आता आपण एकच व्हॅल्यू 1 स्क्वेअरचंच व्हॅल्यू काढूया.
साईड स्क्वेअर, बरोबर, साईड इंटू साईड, तर किती आलेलं आहे 9 इक्वल टू साईड स्क्वेअर. देअरफॉर साईड इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 9 दॅट इज 3 स्क्वेअर युनिट, बरोबर, स्क्वेअर युनिट 3. ओके, तर आपलं साईड आलेलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 9 3 स्क्वेअर मीटर. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला गिवन फिगरचं पेरिमीटर काढायचं आहे. पेरिमीटर ऑफ गिवन फिगर इज इक्वल टू 3 इंटू किती साईड आहेत आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. 3 इंटू 18 दॅट इज 54 स्क्वेअर युनिट. तर ऑप्शन कुठलं बरोबर आहे आपलं, 54 युनिट. 54 युनिट इज द 54 युनिट इज द राईट आन्सर. ऑप्शन 4 काय आहे आपलं करेक्ट आन्सर. हे इथं बघा कन्फ्युजन होऊ शकतं आहे, 54 स्क्वेअर युनिट आणि इथं आहे 54 युनिट. तर आपण हे सगळ्या एक एक स्क्वेअरचं काढलेलं आहे, म्हणून 54 युनिट इज द आन्सर. स्क्वेअर येणार नाही आहे. तर इथं जेव्हा आपण घेतो एरिया ऑफ काय दिलेलं आहे, एरिया ऑफ स्क्वेअर युनिट 54 स्क्वेअर युनिट दिलेलं आहे, कारण सगळ्याचं होतं. जेव्हा आपण ह्याला काढतो एरिया ऑफ 1 स्क्वेअर युनिट, तर आपल्याला इथं 9 युनिट मिळालं. मग त्याच्यानंतर युनिटमध्ये आन्सर आलं, म्हणून 54 युनिट इज द राईट आन्सर, नॉट अ स्क्वेअर युनिट. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया नेक्स्ट काय क्वेश्चन आहे. 12th one, in the following figure EF parallel to IH, angle F and angle I are the right angles if EF equal to 24 centimeter, EI is 9 centimeter, FG is 7 centimeter, IH is 40 centimeter, then find the perimeter of the figure. इझी क्वेश्चन आहे. सेम क्वेश्चन आपण 9th वन सॉल्व केलं होतं. तर हे दोन्ही राईट अँगल आहेत. युझिंग द पायथागोरस थेरम आपल्याला EH काढायचं आहे आणि EG काढायचं आहे. EHमध्ये EG सबट्रॅक्ट केलं तर GH मिळते आणि आपल्याला फिगरचं पेरिमीटर काढायचं आहे. तर इथं डायरेक्टली मी ट्रिक यूज करणार आहे, कारण रेग्युलर मेथड तुम्हाला 9th क्वेश्चनमध्ये मी सांगितलेलंच आहे. ओके, वी युझिंग ट्रिक ऑफ पायथागोरस, युझिंग ट्रिक ऑफ पायथागोरस ट्रिपलेट. आता बघा, इन ट्रायंगल, आधी हे ट्रायंगल घेऊया EIH. काय आहे आता, ऑड नंबर आहे. ऑड नंबर असेल तर काय करतो आपण, फॉर्म्युला लिहित नाही मी, डायरेक्ट 9 स्क्वेअर. 9 स्क्वेअर म्हणजे 81. 81 प्लस मायनस 1. 81 प्लस 1 म्हणजे 82/2. 82 41 आणि 40 ट्रिपलेट्स म्हणजे आता बघा 40 ऑलरेडी आहे. मग EH इक्वल टू काय झालं, 41. आपल्याला EH मिळालं. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे काय, EG. इन ट्रायंगल EGF. इथंही ऑड नंबर आहे 7. सो देअरफॉर 7 स्क्वेअर प्लस मायनस 1/2. तर 49 प्लस 1 50/2, one number, and another one is 48/2, another number. तर हे 25, हे येणार आहे 24. तर ऑलरेडी 24 आहे. तर हे EG काय येणार आहे, 25. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, GH इक्वल टू EH मायनस EG
EH किती आलेलं आहे आपलं 41 मायनस EG आलेलं आहे 25, बरोबर, कारण ह्याच्यातून हे सबट्रॅक्ट केल्यावरच आन्सर येणार आहे. -1 4 6 16. तर किती येणार आहे EH 16. इथं लिहूया 16. तर आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पेरिमीटर ऑफ द गिवन फिगर. (9 + 24 + 7 + 16 + 40). आन्सर करून बघा, येणार आहे 96 सेंटीमीटर. ऑप्शन 2 काय आहे आपला करेक्ट आन्सर आहे. तर हे मेथड तुम्हाला जर हे कन्फ्युजन होत असेल, ट्रिक यूज करायचं नाही आहे, रेग्युलर मेथडनी जावा. ते तुम्ही डायरेक्टली EH² = EI² + IH² ते करू शकता. ऑलरेडी 9th क्वेश्चन मी तसं शिकवलेलंच आहे, म्हणून हे ट्रिक यूज करून शिकवले, कारण तुमचं टाईम सेव्ह व्हायला पाहिजे. आणि ट्रिक शिकायला खूप इझी आहे. तरी तुम्ही ट्रिक कळालं नसेल, काही कळालं नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून मला कळवा. मी अजून एकदा त्याच्यावर तुम्हाला तुमच्यासाठी अजून इझी वेमध्ये व्हिडिओ बनवते. ओके, तर आपण बघितलं स्टुडंट्स, आपलं एक्सरसाइज नंबर 20 कंप्लीट झालेला आहे. तर आपण लवकरात लवकर लाईव्ह सेशन सुरुवात करणार आहे, ज्याच्यात स्कॉलरशिपचं रिव्हिजन होणार आहे. तर त्याच्यात डेट्स तुम्हाला लवकर कळतील. तुम्ही अजून व्हिडिओला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, कारण हे जे लाईव्ह सेशनचे इन्फॉर्मेशन आहे, बरेच जे नवीन नवीन गोष्टी आपण आणतो त्याचं इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत राहील. म्हणून व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, कारण त्यांनाही स्कॉलरशिपला हेल्प होऊ दे. आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, जिथंही तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, तर स्टुडंट्स प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.